नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे, प्रथमतः महायुतीच्या सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आज आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म महायुती, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट इतर सर्व घटक पक्ष यांचे अधिकृत उमेदवार म्हणून सन्माननीय मावळ तालुक्याचे कार्यसम्राट सक्षम आमदार श्री अण्णा शेळके यांचा फॉर्म भरलेला आहे. आज किती फॉर्म भरले मला वाटतं अजून 18 फॉर्म आम्हाला आजपर्यंत आलेले आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस होता. फॉर्म भरण्याचा शेवट होता. आज खरं तर काल वडगावला जो फॉर्म भरला त्याच्यामध्ये ज्या उमेदवाराने फॉर्म भरला त्या उमेदवाराने काही जे वक्तव्य केलेलं आहे, खरं तर मावळची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. राजकीय संस्कृती, राजकीय सभ्यता सर्व धुळीला मिळवण्याचं काम या ठिकाणी वडगावमध्ये झालेलं आहे. हे सर्व मावळ तालुक्याची जनता उघड्या डोळ्याने पाहते. खरं तर काल अपेक्षित होतं की या ठिकाणी मतदार सुद्धा हे जाणून असतो की उमेदवार कसा आहे, उमेदवार कसा पाहिजे, उमेदवाराने या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काय कामं केलीत, उमेदवाराचं व्हिजन काय आहे, उमेदवाराला कोणाचा पाठिंबा आहे. खरं तर याचा विचार न करता वैयक्तिक चिखलफेक काल जवळजवळ 15-16 वक्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये खरं तर एक भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मला असा प्रश्न निर्माण होतो की भारतीय जनता पक्षाची मावळ तालुक्याची कार्यकारिणी व ज्यांनी राजीनामा दिले असे 2 नेते यांनी महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडून विरोधी उमेदवाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना एक शंका आहे किंवा माझी एक मागणी आहे की आपण खरं तर स्पष्टीकरण या तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला देणं अपेक्षित आहे. कार्यकर्ता तसा जरी गोंधळलेला असला तरी तो श्री अण्णा शेळके युतीच्या उमेदवाराच्या मागे भरभक्कमपणे या ठिकाणी उभा आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते, सन्मान्य प्रदेशाचे नेते फडणवीस साहेब यांनी हे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला एक आधार येईल. कुणी या निवडणुकीमध्ये दादागिरी करायचा प्रयत्न केला तर मावळची जनता ते खपवून घेणार नाही. या ठिकाणी या गोष्टीची आठवण मला करून द्यावीशी वाटते. आणि जास्त न बोलता या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आल्याबद्दल स्वागत पण करतो आणि आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. महायुतीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुरेशजी दामिका आणि आपल्याचं स्वागत देखील या निमित्ताने केलेलं आहे. आजची जी पत्रकार परिषद आहे, तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके गेले 2 दिवस या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये होते आणि मुंबईमध्ये झालेल्या जो काही घटनाक्रम आहे तो सर्व जनतेसमोर आला पाहिजे. त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली गेलेली आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सुरुवात करावी. आज दीपावलीचा सण संपन्न होत असताना आज धनत्रयोदशी माझ्या मावळ तालुक्यातील सर्व वडीलधारी माता भगिनी सहकाऱ्यांना प्रथमतः दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो की दीपावली आपल्याला सुख समृद्धीची भरभराटी जावो अशी देखील प्रार्थना करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
आदरणीय रमेश भाऊ साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा, आदरणीय भरत भाऊ, दीपक अण्णा, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश नाना, देवीदास भाऊ कडू, उपस्थित सर्वच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल अण्णा, साहेबरावांना कारखे, डोरेदादा, रामभाऊजी गवारे, उपस्थित सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकारी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, सर्व पत्रकार बांधवांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अशा महायुतीचा उमेदवार म्हणून परवा दिवशी आम्ही मावळ तालुक्यामध्ये मावळ विधानसभा 204 या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. मोठ्या संख्येनं मावळच्या मायबाप जनतेनं भरभरून प्रेम या अर्ज दाखल करत असताना आमच्या पाठीशी उभं केलं. मी या जनतेचं देखील आभार व्यक्त करतो. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरनं विरोधी पक्षातील महाविकास आघाडी पुरस्कृत असलेल्या उमेदवाराचा काल देखील अर्ज त्या ठिकाणी भरला गेला. अनेक इच्छुक असलेल्या व्यक्तींनी देखील अर्ज भरले. जवळपास 17 इच्छुक या ठिकाणी असलेले उमेदवार यांनी आज अर्ज दाखल केल्यात आणि 3 वाजता त्याची मुदत देखील संपलेली आहे. अर्ज दाखल होत असताना काल जे काही वक्तव्य करण्यात आले, अनेकांनी भाषणं केली आणि त्या भाषणामध्ये समोरच्या व्यक्तीनं आपण एक संस्कृती कशा पद्धतीने जपली पाहिजे किंवा एकमेकाचा आदर कसा ठेवला पाहिजे याचं कुठलंही भान न ठेवता जे काही वक्तव्य केले ते त्यांनी करायला नको होते अशी अनेकांचीच भूमिका होती. परंतु शेवटी लोकशाहीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, संविधानानं आपल्याला जे काय या ठिकाणी लोकशाही मार्गाने जाता येईल तो जाण्याचा आपण सर्वांनीच निर्णय घेतलेला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मला मावळच्या तमाम जनतेला आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीतील माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काही गोष्टींचा खुलासा देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आवर्जून या पत्रकार परिषदेला या ठिकाणी निमंत्रण आपल्याला दिलेलं आहे. काल राज्याचे माजी मंत्री आणि तालुक्याचे माजी आमदार बाळाभाऊंनी काही उल्लेख केला की सुनील शेळकेंनी भारतीय जनता पक्षाच्या दारामध्ये आले किंवा त्यांनी कशा पद्धतीनं वागले, त्यांना काय सांगितलं, की जी काही त्यांनी स्पष्टता दिली किंवा जे काही त्यांच्या भाषणातून वक्तव्य केली याचा मी स्पष्टपणानं आणि प्रामाणिकपणानं खुलासा भारतीय जनता पक्षातल्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि मावळच्या जनतेला देऊ इच्छितो. मागच्या 3 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची एकत्रितपणानं बैठक संपन्न झाली. राज्यभरातील विधानसभेच्या माहितीच्या असलेल्या जागा, त्यामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये तेढ निर्माण आहे त्या प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तींना किंवा प्रत्येक मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचं आणि समन्वय कसा होईल याकरता राज्यभरातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या माहितीतील, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा शिवसेनेचा, या प्रत्येकाला बोलवायचं आणि समन्वय करून द्यायचा. या भूमिकेतून मला आणि बाळाभाऊंना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. मी जाण्या अगोदर 10 मिनिटं बाळाभाऊ आधी फडणवीस साहेबांशी चर्चा करत होते. कुठल्या विषयावरती चर्चा झाली मला माहित नाही, परंतु त्यानंतर मला फडणवीस साहेबांनी बोलून सांगितलं की आपण एकत्रितपणानं पुढे जायचं, हा आपल्या सर्वांचाच निर्णय आहे. परंतु बाळाभाऊंनी त्या अगोदर उल्लेख केला की सातत्याने त्यांचा संपर्क होता आणि मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना आग्रह धरला होता की सुनील शेळके आपण भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उभं राहा आणि जर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभं राहता येत नसेल तर आपण अपक्ष उभं राहा, असं मी सातत्यानं बाळाभाऊंना गणेश भाऊ बेगडेंना सांगितलं आणि गणेश भाऊ बेगडेंनी सुनील शेळकेंना सांगितलं. परंतु त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारला आणि त्यानंतरनं आम्ही दुसरा पर्याय म्हणून बापूसाहेब बेगडे यांचा हा पर्याय उभा केला. यानंतरनं
मी देवेंद्रजींना देखील सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी उमेदवारी दिली. मावळ तालुक्याला जवळपास 4,158 कोटी रुपयाचा निधी दिला आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मी पक्ष बदलणं किंवा आयत्या वेळेला वेगळी भूमिका घेणं हे देखील मला योग्य वाटत नाही. आणि आपण महायुती म्हणत असताना ही जागाच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली देखील आहे आणि उद्याच्या काळात महायुती म्हणून आपण सर्वजण एक संघ गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यावरती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बाळाभाऊंना स्पष्टपणे सांगितलं, बाळाभाऊ आपल्याला राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल आणि मित्र पक्ष असेल, आपली महायुती ही झालेली आहे आणि त्या अनुषंगानं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आपले जे काही पूर्वीचे मतभेद असतील, जो काही वाद असेल तो आपण संपवला पाहिजे. आपल्याला हातात हात घालून या निवडणुकीला सामोरे जायचंय आणि म्हणून माझी विनंती आहे असं देवेंद्रजींनी सांगितलं की माझी विनंती आहे आपण दोघे आता हे सगळे झाले गोष्टी सोडून द्या आणि एकत्रितपणे पुढे जा. आता निर्णय झालेला आहे. त्यावरती बाळाभाऊंनी सांगितलं की मी सर्वांची चर्चा करतो, मला 1-2 दिवस वेळ द्या आणि त्यानंतर मी समुपचारण हा संपूर्ण विषय संपवतो. देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं तुम्ही चर्चा करा, परंतु तुमचा निर्णय हा असा असेल, मी युतीचं काम करणार, महायुतीचा उमेदवार जो असेल मी त्याचं काम करणार, अशा पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे आणि ती तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा. त्यावरती बाळाभाऊंनी होकार दिला. होकार दिल्यानंतर मी दुसरा प्रश्न उपस्थित केला की उद्या महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरण्याकरता अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोन केले जात आहेत, ते जाणार आहेत. बाळाभाऊंनी त्यांच्याबरोबर किंवा त्या व्यासपीठावरती जाऊ नये. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या, बाळाभाऊ तू त्या व्यासपीठावरती फॉर्म भरायला जायचं नाही, एवढं सांगितलं. नंतर इतर आम्ही काही मतदारसंघाची देखील चर्चा केली. चिंचवड विधानसभेची जबाबदारी मी घेतो, खडकवासल्याची तुम्ही घ्या, इतर मतदारसंघामध्ये आपण फिरलं पाहिजे, अशी साधक बाधक आमची संपूर्ण चर्चा झाली. आणि निघताना देवेंद्र भाऊंनी सांगितलं बाहेर पत्रकार असतील त्यांना एवढं सांगा की सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं मी बंगल्याच्या बाहेर येऊन पत्रकारांच्या समोर जात असताना अगोदर त्यांना आवाज दिला की आपण जायचंय ना, तर त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची बाईट द्या, मी माझं आतलं काम संपवतो आणि मी जाताना बाईट देतो. जे काय झालं मी मीडिया समोर येऊन सांगितलं आणि त्यानंतर यांनी गपचूप काचा बंद करून बंगल्यातून निघून गेले अशी मला माहिती मिळाली. त्यांनी कुठल्याही मीडियासमोर आले नाही. यामध्ये मी जे काय सांगितलं यात जर कुठलं खोटं असेल, चुकीचं असेल तर फडणवीस साहेबांनी सांगावं की सुनीलने सगळं खोटं सांगितलं. 4 तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचे दिवस आहेत, मी माझा अर्ज माघारी घेईन. पण जाणीवपूर्वक इथल्या कार्यकर्त्यांना वेगळं सांगायचं, नेत्यांना वेगळं सांगायचं, विश्वास दाखवायचा आणि भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवाराच्या व्यासपीठावरती नेण्याचं काम काल बाळाभाऊ असेल, गणेशभाऊ बेगडे असतील यांनी केलेले. मला एवढं सांगायचंय की या तालुक्याची संस्कृती आपण सांगत असताना अनेकांनी वल्गण्या केल्या, अरे तुरेची भाषा वापरली, काहींनी वेगळ्या अजून वक्तव्य केले. ठीक आहे, त्यांनी वक्तव्य केले म्हणून आम्हाला काही आबरूला किंवा आम्हाला काही भोकं पडणार नाही. परंतु आपण बोलत असताना जवळपास 15-16 जणांनी मला वाटतं काहीतरी भाषणं केली. त्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार हा आम्ही या विधानसभेमध्ये उभा करतोय, तो कशासाठी करतोय हे कुठलाही एक शब्द त्या ठिकाणी वक्तव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. फक्त सुनील शेळके, फक्त सुनील शेळके, सुनील शेळकेने 5 वर्षात कामं केली नाही असं कुठं ते म्हणाले नाही. सुनील शेळकेने भ्रष्टाचार केला तर त्याचा कुठला पुरावा त्यांनी आणून दिला नाही. सुनील शेळकेने कुणाला फसवणूक केली असेल तर ते कुठं व्यासपीठावरती सांगितलं नाही की कुठल्या एखाद्या व्यक्तीने आणून अहो माझी फसवणूक केली असंही कुठं सांगितलं नाही. खोटं बोलून फक्त रेटून बोलायचं एवढाच कालचा त्यांचा उद्योग होता. काल जो काय त्यांनी फॉर्म भरण्यामध्ये हे सगळे ठरून प्री प्लॅन बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मावळची जनता सुज्ञ आहे. मला एवढं सांगायचंय की या निवडणुकीमध्ये
महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सामोरे जात असताना आम्ही मागील 5 वर्षामध्ये काय कामं केली, विकास कामं करत असताना प्रत्येक गावने आम्ही किती निधी दिला, किती कामांची पूर्तता झाली, मावळ तालुक्यातील महत्वाकांक्षी असलेले प्रकल्प हे किती उभे राहिले आणि उद्याच्या काळामध्ये अधिकचे कसे होतील हा आमचा अजेंडा असणार आहे. आणि म्हणून मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4158 कोटी रुपयाचा निधी मावळ तालुक्यामध्ये येत असताना महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आपला कानेफाट्याचं हॉस्पिटल असेल, लोणावळ्याचं हॉस्पिटल असेल, वडगावची प्रशासकीय इमारत असेल, आंदर मावळात जाणारा जवळपास 334 कोटी रुपयाचा 43 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता असेल, त्याचबरोबर वडगावची प्रशासकीय इमारत असेल, नगरपालिका तळेगाव दाभाडेची प्रशासकीय इमारत असेल, ग्लास काळवाक सारखा एक प्रकल्प या तालुक्यामध्ये होत असताना पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाला देखील आम्हाला गती द्यायची आहे आणि म्हणून आम्ही विजन घेऊन या मावळच्या जनतेसमोर जाणार आहोत. मागच्या 5 वर्षामध्ये 4,158 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असला तरी प्रत्यक्षामध्ये 1800 ते 2000 कोटी रुपयाचीच कामं फक्त पूर्ण झालेली आहेत आणि अधिक 2000 कोटी रुपयाची जवळपास कामं ही निवडणूक संपल्यानंतरच सुरू होणार आहेत की ज्या कामांची टेंडर प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे परंतु आचारसंहितेमध्ये वर्क ऑर्डर नाहीयेत. अशा कामांच्या वर्क ऑर्डर दिल्यानंतर या सर्व कामांना आचारसंहिता संपल्यावरती सुरू होणार आहे. म्हणून आम्ही मावळच्या जनतेला आमचं विजन आणि उद्याचा दूरदृष्टी किंवा आपल्या मावळ तालुक्यात काय करायचंय हेच घेऊन आम्ही जनतेसमोर प्रचाराला सुरुवात करतोय. आम्हाला मावळ तालुक्याचा विकास करायचा आहे, मावळ तालुक्यातील मायबाप जनतेला न्याय द्यायचा आहे, एवढीच भूमिका आमची स्पष्ट आहे. मगाशी अनेकांनी उल्लेख केला, सुरेश नानांनी देखील उल्लेख केला की या ठिकाणी दहशत करण्याचं काम काही मंडळी करतायत आणि त्यावरती काल सांगण्यात आलं की मावळ तालुक्यात चुकीच्या अफवा पसरवल्या जातात, पुढे दहशत केली जात नाही. मला विरोधी पक्षातल्या किंवा विरोधी उमेदवारांना सांगायचे, आपण दहशत करत नसाल तर रात्रीचे 2-2, 3-3 वाजता दुसऱ्यांच्या घरात जाऊ नका. आपल्या घरामध्ये कोणी 2-3 वाजता रात्रीचं प्रचाराला येत नाही. ग्रामीण भागामध्ये आपण 2-2, 3-3 वाजता दुसऱ्याच्या घरात जाता, दम देता, प्रेमानं सांगता, नाही ऐकलं तर मग त्यांना दादागिरीची भाषा करता. कृपया करून दादागिरी दहशत ह्या तालुक्यात पसरवू नका. गणेशजी बेगडे, आपल्याला मागच्या काही दिवसापूर्वी सांगत होतो तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, प्रत्येकजण एकत्रितपणानं गुन्हा गोविंदानं नांदला पाहिजे आणि याकरता तालुक्यात एक संघपणा कसा राहील हीच माझी माफक अपेक्षा होती. आणि आपण राजकारण करत असताना किंवा समोरचा उमेदवार देत असताना आपण भारतीय जनता पक्ष हा आम्हाला टिकवायचा आहे. भारतीय जनता पार्टी सुनील शेळकेनं संपवायचा विडा उचललाय हे जे काय सातत्यानं सांगत होते मला त्यांना देखील सांगायचे आणि माझ्या महायुतीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील सांगायचे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जर उमेदवार असता तर तो नक्कीच आम्ही देखील मान्य केला असतं. आणि काल अजून एक खुलासा देतो, काल अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काय परिस्थिती आहे ती सांगितली, लक्षात आली आणि त्यावरती दादांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला, जर सुनील शेळके बरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत नसतील तर आपण मैत्रीपूर्व लढाई लढत करू, मैत्रीपूर्व या निवडणुकीला सामोरे जाऊ. आणि म्हणून काल रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं. रात्री 1-2 वाजेपर्यंत माझ्याशी बावनकुळे साहेब देखील संपर्कात होते, माझ्याशी तटकरे साहेब संपर्कात होते. त्यामध्ये तटकरे साहेब, बावनकुळे साहेब आणि बाळाभाऊ बेगडे हे देखील 3 जण कॉन्फरन्सवरती बोलत होते. त्यांचं काय संभाषण झालं हे मला माहीत नाही, परंतु मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं, सुनील आपण मैत्रीपूर्व लढत करत असताना आम्ही रवींद्र भेगडे यांना फॉर्म भरण्याला संमती दिलेली आहे, त्यांना आम्ही एबी फॉर्म सुद्धा देतोय, परंतु त्यांनी काही फॉर्म भरला नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा जर तुम्हाला उमेदवार म्हणून चालत असता किंवा भारतीय जनता पक्षाला ही जागा जर तुम्हाला मिळत असती आणि महायुतीचा उमेदवार जर उद्या घड्याळाचा चिन्ह समोरचा असेल किंवा कमळ चिन्ह घेऊन येत असेल, दोन्हीपैकी कोणी उमेदवार जर आला आणि तो जर विजय झाला तर नक्कीच महायुतीचा उमेदवार या तालुक्यात विजय झाल्याचं समाधान आम्हाला मिळालं असतं. परंतु महायुतीचा उमेदवार हा नाही
जो आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यांनी पाठिंबा देऊन काम करतायत. आणि मला एवढं सांगायचंय, आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. आपण मावळ तालुक्यात चुकीचा पायंडा पाडू नका. त्याचे परिणाम मावळ तालुका सोडून इतर देखील तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना देखील विनंती असणार आहे, प्रदेशच्या नेत्यांना विनंती असणार आहे की आपण यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जे काय असेल ती भूमिका या स्थानिक असलेल्या नेत्यांना स्पष्ट करायला देखील आपण सूचना द्यावी, असं देखील माझं सांगणं आहे. मग अशी बोलताना राहून गेलं की सांगितलं आम्ही दम देत नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने बोलतो. रेकॉर्डिंग आहे का ते अक्षय? मी आपल्या माध्यमातून सन्माननीय विरोधी उमेदवारांना आणि त्यांच्या सर्व जे कोणी गावगुंड आहेत त्या गावगुंडांना देखील सांगतो आणि आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला देखील सांगतो की हा जो काही रेकॉर्डिंग माझ्याकडे फोन आलेला आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्याकडे देतो. त्या अगोदर गावागावांनी कार्यकर्त्यांना जी काही दम देण्याचं काम सुरू आहे त्याचे रेकॉर्डिंग आपल्या समोर मांडतो. येतो आवाज? ठीक आहे माईक व्हाईट मोडला पहिलं मोबाईलला. अण्णा थोडा करता अशा पद्धतीनं गावागावात फोन करून धमकायचं काम सुरू आहे. मावळ तालुका हा दहशतीखाली गणेश बेगडे आपण आणू नका. मावळ तालुक्यात गुण्यागोविंदानं राहणारी माणसं आहेत. या मायबाप जनतेनं प्रेम केलेलं आहे. तुम्हाला देखील संधी दिली, मला देखील संधी दिली. आपण प्रेमानं आपलं जे काही मत असेल ते समाजापुढे मांडावं. आपल्याला उद्या काय करायचं आहे, आपण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 5 वर्षात कुठली कामं करणार आहात हे जनतेसमोर मांडावं, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जर दादागिरीची भाषा करून माझ्या पुढल्या कार्यकर्त्याला, वडीलधाऱ्याला, आया बहिणींना धमकायचं काम करत असाल तर मी स्पष्टपणे सांगतो माझं सर्वस्व पणाला लावेल. पण मावळ तालुक्याच्या एकाही व्यक्तीला धक्का लावायचं काम करू नका. आपल्याला ही निवडणूक तात्पुरती आहे. पद येतील जातील, परंतु पदापेक्षा आपण जर कोणाच्या जीवावर उठायचं काम कराल तर मावळ तालुक्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावरती पेटून उठेल. तसली कुठली प्रथा या तालुक्यात आपण पाडू नका. निवडणुकीला आपले जे काय असेल ते आपण वैचारिकपणाने मांडावं. आपली जी काय भावना असेल, आपले जे काय मत असेल ते मांडावं, एवढंच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. मी महायुतीचा उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्व पक्षांचा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या समोर त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या बळावरती, त्यांच्या विश्वासावरती या निवडणुकीला बाळाभाऊ बेगडे सामोरे जातोय. ही निवडणूक आम्ही लढतोय. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची आहे. या मावळ तालुक्यातल्या विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तीची आहे. म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला जात असताना मावळ तालुक्यामध्ये पुढच्या 5 वर्षात आम्हाला ग्लास कालवा उभा करायचा आहे. आमच्या पर्यटनाला चालना द्यायची. आम्हाला आई एकवेळा देवी असलेले तीर्थक्षेत्र विकास करायचा आहे. अंदरमावळा जाणारा 43 किलोमीटरचा रस्ता हा आम्हाला पूर्ण करायचा आहे. संत जगनाडे महाराजांचं असलेलं मंदिर ते आपल्याला उभं करायचंय. औरमावळा असेल, अंदरमावळा असेल, या भागामध्ये शेतीला अधिक जोडधंदे वेगवेगळे कसे देता येईल हे व्हिजन घेऊन आम्हाला जनतेसमोर जायचंय. आणि तेच व्हिजन घेऊन आम्ही येत्या शनिवारी महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, सहकारी, अनेक ग्रामदैवताच्या समोर जाऊन पहिल्यांदा ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतोय. एवढंच आपल्याला ठिकाणी सांगतो. धन्यवाद.
अण्णा खरं तर बाळा भेगडे भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि बाळा भेगडे यांनी बंडखोर अपक्ष उमेदवारांना खरं तर पाठिंबा दिलेला आहे आणि त्याला ते मावळ पॅटर्न असं संबोधत आहेत. तर हा मावळ पॅटर्न सक्सेस होईल असं वाटतंय का? नाही बघा, आता मावळ पॅटर्न हा कुठून शोधला मला माहित नाही, पण तो पॅटर्न कुणा करताय? मावळ पॅटर्न त्यांच्या व्यक्तिगत 4 लोकांकरता किंवा त्या 4 कुटुंबाकरताच हा पॅटर्न उभा केलाय का मावळच्या 4 लाख जनतेकरता उभा केलाय हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. काल बाळा भेगडेंनी भाषणादरम्यान असं तुम्हाला सांगितलं की सुनील शेळकेंनी अर्ज दादांकडे जावं आणि उमेदवारी मागे घेतोय असं सांगावं आणि बापू भेगडेंना याचा पाठिंबा द्यावा. त्यावर काय सांगा? मी आता दिलं की विश्लेषण केलं ना. होय, मी मावळच्या जनतेच्या साक्षीनं या निवडणुकीला सामोरे जातोय. 5 वर्षे केलेल्या कामाची पावती मला ही मायबाप जनता देईल आणि मला विश्वास आहे 1 लाख मताधिक्य घेऊन आणि आपण होतात असं काही वक्तव्य केलं की त्यांनी की मामा मला वाचवा म्हणून? मामा मला वाचवा मी का म्हणावं? त्यांचं असं मावळची 4 लाख जनता माझ्या पाठीशी उभ्या असताना मला कुणी वाचवावं आणि कुणी काय करावं असं मला वाटत नाही. त्यामुळे हे भाषणातले जे काही डायलॉग बाजी आहे ती डायलॉग बाजी त्यांना त्यांची लखराप असो. मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा सांगतो, ही निवडणूक पुढच्या 5 वर्ष मावळ तालुक्याच्या व्हिजनची आहे. आम्ही कामं घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. अण्णा, तुम्ही म्हणालात की देवेंद्र साहेबांसोबत जेव्हा तुमची फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली आणि त्याच्यानंतर रवींद्र वेगळे यांच्यासोबत तुमची मैत्रीपूर्ण लढत व्हावी याच्यावरती संमती दिलेली होती. तर काल रवींद्र वेगळे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे हे माहिती आहे किंवा निवडणूक कार्यालयाकडून जसं मिळतंय की त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मग त्यांचा जो उमेदवारी आहे तो मैत्रीपूर्ण लढतीसाठीच आहे का? आता काय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी एबी फॉर्म जोडला की नाही किंवा भरला की नाही मला माहित नाही. जर भारतीय जनता पक्षात त्यांना एबी फॉर्म मिळाला असेल तर राष्ट्रीय पक्ष आहे, कमळ चिन्ह त्यांच्या समोर येईल. जर त्यांनी कमळ चिन्हाचा उमेदवार दिला तर आम्ही सांगितलं उद्या जर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचा जरी उमेदवार विजय झाला तरी आम्हाला आनंद आहे आणि घड्याळ चिन्हाचा जरी उमेदवार विजय झाला तरी आम्हाला आनंद आहे. जर आपल्याला महायुती म्हणून जर लढायचं असेल किंवा आपल्याला महायुती म्हणून राज्यात मुख्यमंत्री बसवायचा असेल तर असं अनेक तालुक्यामध्ये झालेलं आहे. राज्यामध्ये जवळपास 15 ते 16 ठिकाणी अशा मैत्रीपूर्वक लढती आहेत आणि ती आम्ही स्वीकारली होती. परंतु ही लढतच वेगळी आहे. ही लढत महायुतीची नाही, या मावळ तालुक्यातल्या जनतेचे किंवा व्हिजनची नाही. ती एक विशिष्ट आडनावाची लोक उभी करायची, त्यांच्याकरता ही निवडणूक लढायची किंवा विशिष्ट ठराविक लोकांकरता ही निवडणूक लढायची असं ठरवलेलं आहे. मी बाळाभाऊ भेगडे, गणेशभाऊ भेगडे तुम्हालाही सांगतो आणि अनेक भेगडे नेत्यांना सांगतो की तुम्ही तुमचा फक्त विचार करत असताना तुमच्या इतर भेगडे परिवारातला देखील आजपर्यंत कधी विचार केला नाही. तुम्ही स्वतःचा विचार करू नका, या मावळ तालुक्याचा विचार करून अजूनही तुम्ही तुमचा निर्णय व्यवस्थितपणे मांडा. मावळच्या राजकारणामध्ये वेगळे या आडनावाचं वर्चस्व आहे हे तुम्ही किंवा सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही लढाई त्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी लढणार आहे की कशासाठी? हे बघा, मी कुठल्या आडनावासाठी लढाई लढत नाही. त्यांनी आडनावाचा मोठा जो काय त्यांनी इश्यू केला असेल किंवा आम्हाला अस्तित्व असलं पाहिजे आमचं ही त्यांची भूमिका असेल तर ती मला माहीत नाही. परंतु मावळ तालुक्याची जनता सुज्ञ आहे. मावळ तालुक्याच्या जनतेकरता 5 वर्ष काम केलं, अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले, अनेकांना आम्हाला आमच्यापर्यंत जे काही मदत करता येईल ती मदत करण्याचं काम केलं. त्याची जनतेला आमच्या जाणीव आहे आणि तेच घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय. तुम्ही म्हणालात की मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रस्ताव होता, तो प्रस्ताव नाकारला. काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभा झाली आणि त्या सभेमध्ये बाळाभाऊ वेगळे असतील, रविआप्पा वेगळे असतील, या सगळ्यांनी जाहीर पाठिंबा बापूंना वेगळ्यांना दिला. ही महायुतीच्या विरोधातली स्पष्ट आणि जाहीर भूमिका आहे. असं असताना जर मैत्रीपूर्ण लढत नाकारली जाते तर मग त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांच्यावरती पक्षाकडनं कारवाई व्हावी यासाठी तुम्ही फडणवीस साहेबांकडे किंवा दादांकडे काही मागणी करणार आहात का? हे बघा, शेवटी आता कसं आहे की आपण महायुती म्हणत असताना प्रत्येक ठिकाणी जो उमेदवार ज्या पक्षाचा येईल त्या पक्षाच्या उमेदवारामागं, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला शिवसेना असेल, भाजप असेल, मित्र पक्ष असतील, या सर्वांनी एकत्रितपणाने येऊन पाठिंबा दिला पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे. आपण जर मावळ तालुक्यात असा वेगळा काही पायंडा पाडला तर तो खाली इतर तालुक्यात देखील पायंडा पाडतील. आणि म्हणून आमची विनंती हीच आहे की आम्हाला महायुतीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये पुन्हा पाहायचा आहे. आम्हाला एक सीट महत्वाची आहे की ज्या वेळेला नेते सांगतायत तर त्या नेत्यांचा आपण आदेश पाळला पाहिजे. थँक्यू. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दबून आहेत, घाबरत आहेत या विशिष्ट आडनावाच्या नेत्यांना.
त्यामुळे ते कार्यकर्ते जे दबून आहेत त्यांचे देखील आम्हाला फोन येत आहेत की आम्ही 4 तारखेनंतर सगळेजण कामाला सुरुवात करणार, आम्ही युतीचा धर्म पाळणार. स्टेजवरती काही ठराविक मंडळी गेली असतील त्यांना जाऊ द्या, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा युती म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. पण आता हे थोडेसे मजबूत आहेत, बिंदास आहेत, हे आलेच. अण्णा, तुम्ही रेकॉर्डिंग दाखवली, तो गंभीर मुद्दा आहे खूप. जर तालुक्यामध्ये अशा प्रकारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि दोन्हीकडनं म्हटलं जातं की दहशत थांबवण्यासाठी लढाई, दहशत थांबवण्यासाठी लढाई, दहशत नेमकी कोण पसरवतोय, त्या रेकॉर्डिंग बद्दल काय खुलासा करू? धम देतो, धमकी देतो आणि स्विच ऑफ करून ठेवतोय. मी आता पोलिसांना त्यांचा नंबर देखील दिलेला आहे. पोलिसांनी त्याच्यावरती तपास करून कोण व्यक्ती आहे, त्याच्यावर काय गुन्हे दाखल करायचे त्यांनी त्यांचं ते करावं. पुढची कायदेशीर बाब जे आहे त्यांनी पुढे जावं. शेवटचा प्रश्न, सभेमध्ये अनेकांनी एक महत्वाचा मुद्दा किंवा एक आरोप तुमच्यावरती केला की मावळच्या राजकीय संस्कृतीमध्ये एक वेगळा पायंडा पाडला जातोय, राजकीय दहशत सुनील शेळके यांच्याकडनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही राजकीय दहशत म्हणजे नेमकी कशा प्रकारे केली जाते असं तुम्हाला? मावळ तालुक्यातली राजकीय दहशत माझी एवढीच आहे की सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी करणारे आणि मावळ तालुक्यातील लाखो आया बहिणी यांचं माझ्यावर असलेलं प्रेम, हीच मावळ तालुक्यातली माझी दहशत आहे. तुम्ही काय की अण्णांचा कार्यकर्ता कोणत्या अण्णांचा उल्लेख नाहीये. मी तुम्हाला कसं जाणवलं की कोणत्या अण्णाचं आहे तुम्ही दाखवलं? संजय शेडगे ही जी व्यक्ती फोनवरती बोलली त्याच्याशी, तो संजय शेडगे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया सेलचा अध्यक्ष आहे आणि त्यांना हा धमकीचा फोन आलाय. मग तो कोणता अण्णा आहे, जाणीवपूर्वक केले, हे पोलिसांनी तपासावं. काल 4 पक्षांचे तालुकाध्यक्ष समोर उपस्थित होते. आज तुमच्यासोबत एकाच पक्षाचे तालुकाध्यक्ष, ही लढाई 2 पक्षाचे तालुकाध्यक्ष, ही लढाई कशा प्रकारे होईल पक्षीय पातळीवर? ही निवडणूक पक्षाची राहिलीच नाहीये. ही निवडणूक मावळ तालुक्यातील विशिष्ट काही ठराविक व्यक्ती, त्याच्या विरोधामध्ये मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता, ही निवडणूक आता स्पष्ट झालेली. ही निवडणूक घेतली जनतेने हातात, त्या सोडून ती बिंदास राहा.